नमस्कार. त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण दही वडे पाहतोय, म्हणजेच दही वल्ली. तर ते कसे करायचे त्यासाठी आपण रेसिपी पाहू. त्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आहे. ह्या 1.5 पेला आहे हा उडदाची डाळ. आणि मुगाची डाळ घेतली आहे, ती हा 1.5 पेला आहे. तर आपण या दोन्ही डाळी आधी स्वच्छ धुवून भिजत घालूयात. या 2-3 तासासाठी डाळी भिजत घालायच्या. 3 तास तरी उडदाची डाळ भिजली पाहिजे. आपल्या दोन्ही डाळी आता खूप छान पद्धतीने भिजल्या आहेत. 3 तासामध्ये बघा सहज तुटली जाते उडदाची डाळ. आणि मुगाची डाळ तर अशी पण लवकर भिजते, खूपच पटकन तुटली जाते. आता ह्याचं आपण आधी वाटण करून घेऊ दोन्ही डाळीचं. बघा तुम्ही पाहू शकता, साधारण अशा पद्धतीने थोडासा डाळीत थोडासा घट्टपणा ठेवायचा. पाणी कमी टाकून डाळ वाटायची. ही उडदाची डाळ वाटली आपण. आता तशीच आपण मुगाची डाळ वाटायची आहे, ती पण आता पाहूयात. ही मुगाची डाळ वाटली आपण. आता या दोन्ही डाळी आपण मिक्स करून घ्यायच्या. आता आपण खजूर, तेवढी चिंच आणि चिंचेच्या डबल गूळ, ह्याची आधी सर्वप्रथम चटणी वाटून घेऊया. चटणी पण तयार झाली आहे. यात थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं याच्यामध्ये. आपलं आता पीठ पूर्ण तयार झाले, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. मीठ हे पीठ आता आपल्याला कंटिन्यू 5 मिनटं सतत एकाच ह्याच्याने हलवायचं, एकाच पोझिशनने सतत हलवायचं ते पूर्णपणे. त्याच्यामुळे त्याच्यात छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात होते. याचा अर्थ आपलं पीठ खूप छान झालेलं आहे. आणि आता आपण हे तळायला घेऊयात वडे. पूर्णपणे 5 मिनटं हे असंच हलवत राहायचं. वडे आपले तळून झालेत. आता आपण हे ना वडे काढून घेऊयात पहिले. हे पहा, आता तुम्ही पाहू शकता असे स्पंजी मस्त झालेत आपले. आता हे आहेत ना, हे वडे आपण गरम पाण्यामध्ये घालायचे. साधारण गरम पाणी घेतलं आहे मी, फार कडक उकळीचं नाही, पण साधारण गरम पाणी घेतले. आणि त्यामध्ये खूप गरम वडे नाही घालायचे. साधारण थोडेसे थंड झाले की आपण हे वडे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये असं 2दा करून घ्यायचं. 2दा पाण्यातनं काढून घ्यायचे ते गरम पाण्यातून. आता हे वडे आपण काढून घेऊ. हे पुन्हा साधारण गरम पाण्यामध्ये दुसऱ्यांदा. हे पण साधारण गरम पाणी, खूप कडक नाही. त्यामध्ये आता हे वडे आपण सोडू. साधारण 1-1.5 लिटर तरी मी पाणी घेतले, कारण वडे पूर्ण त्याच्यामध्ये डुबले पाहिजे त्यासाठी. आणि झाकण घालून आपण असं ठेवून द्यायचं. आता एक 15-20 मिनटासाठी, अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालेल. आता पाण्यात आपण थोडंसं मीठ घालायचे, कारण कसं झालं आहे, आपण आता 2दा पाण्यामध्ये ते काढल्यामुळे त्याच्यात फिक्कपणा आला आहे. मिठाचं प्रमाण आता त्याचं कमी झालेलं आहे. आता ते 5 मिनटं असंच ठेवायचं आणि मग आपण हे सगळं काढून घेऊ. हे पहा कसे मस्त आणि स्पॉन्जी झालेले आहेत आपले वडे. काय
आणि ते काढतानाही घट्ट असे दाबून नाही काढायचे, तर साधारण असे दाबायचे आणि काढायचे ताटलीमध्ये. आपण दहीवड्याचा मसाला तयार करू, जे आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळं घालतो, मिरपूड, लाल तिखट, मीठ वगैरे, ते तसं न घालता त्यासाठी मिरपूड घेतलेली आहे मी. हे काळं सेंदव मीठ, हे साधं मीठ, लाल तिखट, जिरं 2 चमचे आणि ओवा 1.5 चमचा घेतलेला. तर हे सगळं आहे ना आता आपण तव्यावर भाजायचं आणि वाटण करायचं, याचं सुकं वाटण. हा आपला वाटलेला मसाला. आता आपलं दही घेतले आणि त्यामध्ये हा एवढा पाऊण बाउल साखर घेतली. ती साखर आपण टाकू, त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आणि हा जो मसाला केला आहे तो अगदी अर्धा चमचा, जास्ती नाही, अर्धा चमचा टाकायचा त्याच्यात. आणि दही नुसतं वाटायची, त्यासाठी थोडा पुदिना, कोथिंबीर, आलं, मीठ हे सगळं आता आपण वाटून घेऊया. आपण आता दही वडे करायला घेऊ. कोथिंबीर आवडत असेल तर आपण घालू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.